माझी विनंती आता की आपण तो व्हिडिओ परत पाहावा. म्हणून मी म्हणतो की एका विशिष्ट लेवलनी हे मुद्दामून तसं ढकलत चालणं. आणि मी म्हणतो की माझी आत्ता ही मुलाखत चालू असताना साईडलाच मुख्यमंत्री महोदयांचा व्हिडिओ दाखवावा, म्हणजे जनतेला सुद्धा क्लिअर. सकाळपासून मुख्यमंत्री जे बोललेत ते सगळी माध्यमं दाखवत आहेत. तुम्ही आत्ताही तुमची कुठलीही चूक नाही आहे असं तुमचं म्हणणं आहे. तुम्ही स्वतःचं समर्थन करता. परत आता माझी चूक मी मान्य नाही केली हे पण तुम्हीच त्यांच्या डोक्यात टाकलाय. तुम्ही दुसरी बाजू मला अजूनही विचारलेली नाही. मी तुम्हाला सांगितलंय की पहिले आरती त्यानंतर हे एक्सक्लुझिव्ह होतं. मला एक सांगा, समाज आरती महत्त्वाची होती, ती निपटायची होती. आताही मला असं वाटतं की मीडियानी हे कार्य बंद करावं, किंवा मी तुम्हाला वैयक्तिक विनंती करतो की याला वेगळं ट्रोलिंग देण्याचं कार्य बंद करावं. आतासुद्धा तुम्ही मला भेटायला आले तेव्हा मी तुम्हाला काय म्हटलं की आपण बोलूया. पण आतासुद्धा तुम्ही जे हे करताय ना, माझी विनंती आहे की याला विनाकारण वादाचं रूपच देऊ नये. वादाचं रूप जर तुम्ही ती कृत्य केलंच नसतं, तुम्ही आरेरावी मुजोरी केली नसती तर वादाचं रूप आलंच नसतं. आपण आपल्याला बघणाऱ्या लोकांसाठी एकदा हा व्हिडिओ तुमच्या हातानेच दाखवा तुम्ही, की नेमकं म्हणजे बघणारी लोक ठरवतील की हे काय कृत्य आहे. हे पहा. एकदा तुमचाच व्हिडिओ तुम्ही पहा. मी मान्य करतो हा माझाच व्हिडिओ आहे, परंतु या व्हिडिओमध्ये काय चाललं आहे हे सांगायची जबाबदारी मात्र यांनी घेतलेली आहे. आणि माझ्या ॲक्शन्स कशाच्या आहेत, काय आहेत, का बरं करतोय हे सुद्धा हेच ठरवतात आहे. त्यामुळे मी महाराज तुम्ही सांगा नेमकं काय नेमकं झालं काय होतं. आतापर्यंत जे मी सांगितलं यांना परत ते ऐकावंसं वाटतं आहे. सांगतो, पहिले आरतीला प्राधान्य होतं आणि आत अत्यंत कमी स्पेस होती. सगळे स्वयंसेवक आणि सगळी गर्दी आत होती, मीडियावाले सुद्धा आत होते. हे सांगून झालं, पण तुम्ही जी कृती केलेली आहे ती कृतीचं तुम्ही स्वतः आता समर्थन करता की तुम्हाला आता वाटते काही चूक झाली आपल्याकडून. नाही, माझ्या या सगळ्या कृतीपायी जर वारकरी संप्रदायातल्या एका जरी वारकऱ्याला वाईट वाटलं असेल तर मी त्या वारकऱ्याची माफी मागतो. हा सगळा आनंदाचा सोहळा असतो, शांतीचा सोहळा असतो. हे असे व्हिडिओ पाहिल्यानंतर वारकऱ्यांना काय वाटेल याचा विचार कधी केला तुम्ही. म्हणूनच म्हटलं की वारकऱ्यांची प्रतिक्रिया जर तुम्ही दाखवल्यात तर मला आनंद वाटेल ना. तुम्ही वारकऱ्यांच्या प्रतिक्रिया दाखवल्या नाही आणि तुम्हीच एक संध हे डिक्लेअर करताय की निरंजनात कसे वागतोय तुम्ही. हे एक संध अनेक वारकऱ्यांच्या आम्ही प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत. वारकऱ्यांनी रोष व्यक्त केलाय, खेद व्यक्त केलाय की ही चूक आहे असं स्पष्ट. मला त्या प्रतिक्रिया पहिले पाहाव्या लागते सर. आणि मला तरी असं वाटतं की जाणून बुजून काहीतरी एक्सक्लुझिव्ह दाखवायचं आणि 1% टार्गेट करायचा